प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आमचे सीनियर नेते आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष चंदलवाई साहेब, माजी खासदार प्रमोद मोरेजी, शर्माजी आणि सर्व इथे उपस्थित पत्रकार मित्र, सर्वप्रथम मी प्रदेश काँग्रेस तर्फे आपण सर्वांचं पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। आजपासून महाराष्ट्राचा विभाग वाईज आढावा प्रांत अध्यक्ष नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली ते स्वतः उपस्थित राहून सकाळीपासून जिल्हानिहाय घेत आहेत। आजपासून सतत 12 तारीखपर्यंत संपूर्ण राज्याचा आढावा, तर कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, अमरावती विभाग असो, नागपूर विभाग असो, मराठवाडा असो, संपूर्ण महाराष्ट्राच्या पक्षाची सध्याची परिस्थिती आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये पक्षाला बळकट करून कसं निवडून यायचं याची सर्व तयार करण्याची रूपरेखा या विषयावर सकाळीपासून आढावा घेत आहेत। मी नानाभाऊंना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं। काँग्रेसच्या संघटनात्मक जे काही कमिशनर हेड आहेत त्याच्यातले 6 कमिशनर हेड आमचे आहेत। त्याच्यामध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कोकण विभाग, उद्या पश्चिम विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग, आम्ही म्हणजे 8 तारखेला पुण्याला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, 9 तारखेला नाशिक उत्तर महाराष्ट्र, 10 तारखेला औरंगाबाद मध्ये मराठवाडा आणि 11 तारखेला अमरावती विभाग म्हणजे पश्चिम विदर्भ आणि 12 तारखेला नागपूर म्हणजे पूर्व विदर्भ, असा जिल्हानिहाय संघटनात्मक आढावा काँग्रेस पक्षाने उदयपूर या ठिकाणी जे आमच्या नेत्या सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली जी काही निर्णय झाले त्या निर्णयाप्रमाणे जी काही संघटनात्मक अंमलबजावणी करायचं जे काही निर्णय झालेले होते त्या पद्धतीचा हा आढावा आहे। या आढाव्याच्या निमित्तानं कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या विधानसभा लोकसभा लढल्या जातील आणि तिथल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे तेही माहिती या ठिकाणी घेतली जाणार आहे। तिसरा महत्वाचा प्रश्न की पदवीधर मतदारसंघाच्या कोकणच्या निवडणुकाची सुरुवात झालेली आहे। 6 तारीख येणारी ही लास्ट डेट फॉर्म भरायची आहे। काँग्रेस पक्ष त्याची पण तयारी करते। यावेळची कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्ष लढेल नोंदणी अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्या पद्धतीची काँग्रेस पक्षाने नोंदणी सुरू केलेली आहे। त्याही सूचना या बैठकीच्या माध्यमातून दिल्या जातात। आपण प्रश्न विचारू शकतो। या आढावा बैठकीच्या माध्यमातून एक्झॅक्टली अचिव्हमेंट तुम्हाला काय करायची? महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची का केंद्रासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत? हे दोन्ही आहे, कारण की संघटनात्मक मजबूती ही कुठल्याही पक्षाची एक मजबूत बाजू असते। निवडणुकांना वेळ असेल तरी आपल्या संघटनात्मक व्यवस्थेमध्ये काय काय आपल्याला सुधार करावे लागतील, काय त्याच्यामधले बदल करावे लागतील आणि काय परिस्थिती आहे आणि कुठं आपण त्याला मजबूतीने अजून पुढे जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की या संघटनात्मक ज्या आढावाच्या माध्यमातून उद्या येणाऱ्या विधानसभा असतील, लोकसभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सगळ्या गोष्टीचा आढावा या माध्यमातून घेतला जातो। या ठिकाणी पहिल्याच आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली का? ही सुरुवातच आहे का आता हे आढावा नाही? आखरी मी काल भिवंडीमध्ये कार्यक्रमाला होतो, त्याच्यामुळे
भिवंडीला कार्यक्रम असल्यामुळे मी आमचा प्रोग्राम जेव्हा ठरला या आढावा बैठकीचा, कारण की आताच हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची काँग्रेसची बैठक आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यामध्ये उदयपूरच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्याबद्दलचे प्रश्न निर्माण झाले आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतची चर्चा या निमित्तानं करायचं ठरलेलं आहे आणि म्हणून हे आम्ही प्रोग्राम त्यावेळेसच दिलेला होता आणि स्वाभाविक आहे या निवडणुकाही त्या काळात लागलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा योगायोग आहे. पटेल साहेब, भारत जोडो यात्रेमध्ये तुम्ही राहुल गांधीजीबरोबर चाललात, तुम्ही त्यावेळी तुमची भूमिका ही जहाल होती, त्याच्यानंतर तुमची भूमिका ही साधारणपणे मवाळ होत चाललेली आहे. कशाची तुमची भूमिका भारत जोडो यात्रेमध्ये मी स्वतःही होतो त्यावेळेस तुमची भूमिका एक जहाल प्रकारची होती. भारत जोडो यात्रा झाल्यानंतरची भूमिका तुमची थोडी थोडी मवाळ होत चाललेली आहे, याच्या पाठीमागचं कारण जहाल आणि मावळ काय मला काही कळत नाही. आता काय तुम्हाला विचारायचं तो प्रश्न मला काही कळाला नाही. तुम्ही मला खुल्याने विचारलं तर मी खुल्याने उत्तर देतो. आपण एक म्हणाल की संघटनात्मक पक्षाचं कामकाज बूथ कमिटीपासून प्रभागपासून किंवा ग्राम कमिटीपर्यंत त्याकडे बैठक घेते, पण सध्याची राजकीय परिस्थिती राज्यातली बघता राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस ही कुठे आहे, यामध्ये काँग्रेसची कितपत कामगिरी योग्य झाली किंवा कशामध्ये झाली ह्या बैठकातून तुम्हाला जाणवलं? बघा काय आमचे नेते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका आता देशपातळीवर त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वावर ज्या पद्धतीने जनतेचा विश्वास वाढतोय हे नाकारता येत नाही. कालचीच घटना आपण पाहिली की परवाच्या दिवशी भाजपनी राहुल गांधींना त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून त्यांना रावणाचं उपमा देण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. मी अयशस्वी याच्यासाठी सांगतो की ही रावण प्रवृत्ती भाजपची जागृत झाली आणि आता त्यांना सगळीकडे रावण दिसायला लागले. मी त्यांना रावण म्हणत नाही, पण रावण हे हा जो एक व्यक्तिमत्व जे आहे रावणाचं, हा विक्षिप्त आहे, हा अत्याचारी आहे, हा द्वेष करणारा आहे. म्हणजे रावणाच्या बद्दल जे काही तुम्हाला आम्हाला थोडंफार माहिती आहे त्याच्याबद्दलचं मी प्रवृत्तीबद्दल सांगतो. तर ही रावण प्रवृत्ती आहे. राहुल गांधी सांगतात की मी या देशाच्या प्रत्येक जाती धर्माला जोडायला निघालेलो, त्यांनी ते काम केलेलं आहे. जवळपास 4-4.5 किलोमीटर भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याचं काम राहुल गांधीजींनी केलं. तर ते खऱ्या अर्थानं द्वेष करत नाही, ते सगळ्यांना गळ्याला लावतात आहेत. तर राहुल गांधीजीमध्ये रावणाचं गुण दिसत नाही. आता रावणाचं गुण म्हटलं तर काय की कमजोर लोकांना पुन्हा त्रास देणं. महागाई कोणी वाढवली? भाजपनी वाढवली. म्हणजे आता प्रधानमंत्र्याचं नाव नाही घेणार, पण भाजपनी वाढवली. बेरोजगारी कोणी वाढवली? तरुण पोरांना रोज बर्बाद कोण करते? देशाला बेरोजगारांचा देश म्हणून कोणी जाहीर केलं, कोणी व्यवस्था निर्माण केली? ती भाजपने केली. देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांनी लावलेल्या खर्चाचाही मोबाईलला त्याला मिळू नये याची व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे हे भाजपनेच केलं. म्हणजे 3 अत्याचार झालेच आहे. रावण अत्याचारी होता, हे 3 अत्याचार सांगितले. गरिबांना दवाखान्यामध्ये इलाज मिळत नाही, त्यांना सांगतात की आपल्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्येच गरिबांनी दवाखान्यात आलं, यांना थोडी आम्ही बोलवलं होतं असं सरकार म्हणते, म्हणून आमचा दोष नाही असं सरकार म्हणत आहे. ही एक प्रवृत्ती झाली. म्हणजे 4 डोके झाले, एक भाजपचं आणि हे 4 झाले, 5 झाले डोके आता. आणि मग सर्वसामान्य जे पैसे लुटून मुठभर मित्रांना पैसे देतात ते 5 डोके आहेत. झाले ना 10 डोके. कोणाचे? भाजपचे डोके आहेत. स्वतःची प्रवृत्ती देश विकून देत चालवण्याची, देशाला बर्बाद करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे ते अगर राहुल गांधी सारख्या सद्भावना ठेवणाऱ्या लोकांना गळ्याला लावून त्यांना हिंमत बांधून देणाऱ्या आणि देशावर प्रेम करणारा एक युवक राहुल गांधींच्या रूपाने येतं आणि त्यांच्यावर टीका करताय, म्हणजे याचाच अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून भाजप
आपल्या ऑफिशियल ट्विटरवरून राहुल गांधींच्या बद्दल ज्या पद्धतीचं आक्षेपार्ह ज्या पद्धतीचं वातावरण पसरवण्याचं पाप करताय हे भाजपसाठी महागात पडणार आहे आणि लोकांना या सगळ्या प्रवृत्तीला लोकांनी आता नोंद घेतलेली आहे आणि भाजपच्या या रावण वृत्तीला आता लोक मतदानाच्या रूपाने त्याचा हिशोब घेतल्याशिवाय सोडणार नाही असं परिस्थिती आहे. त्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे देशामध्ये आहे त्याच्यामुळे आपण काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्याच काँग्रेसने या देशाला महासत्ताक बनवलं म्हणून तर हा देश विकायचं काम हे लोक करतात. काँग्रेसने केलं नसतं हे विकलं कुठून असतं आणि म्हणून आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये हिंमत आली. काँग्रेसचा कार्यकर्ता गावागावामध्ये जाऊन घराघरापर्यंत पोहोचून काँग्रेसच्या विचाराला पुन्हा ताकद देत आहेत आणि त्याच्यामुळे एक मोठं वातावरणाची निर्मिती महाराष्ट्रात आणि देशात निर्माण काँग्रेस प्रती त्याची ताकद काँग्रेसची वाढताना आपण पाहतो. सर, या ठिकाणी राहुल गांधी यांनी भारत जोडो जे काही संघर्ष केला आज भारतामध्ये एकत्रता आणण्याचा प्रयत्न केला त्याची तिथे भाजपने टीका केली की भारत पहिलं जोडो झाले स्वातंत्र्यपूर्व काळ. यानंतर आता आदित्य ठाकरे सुद्धा युवक आहेत ते सुद्धा लिडिंग घेत आहेत. ते दोन्ही युवक केंद्रातले राहुल गांधी आणि राज्यातले आदित्य ठाकरे आज एका बाजूला तुम्ही सांगता की युवकांनी राजकारणात घ्यायला पाहिजे आणि एका बाजूला जे दोन युवक आज संघर्ष करतात राजकारणामध्ये संघर्ष करतात आज विकासाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर पुढचं पाऊल टाकतात. तर अशा वेळेला आजही ते सत्ताधारी असेल केंद्रात असेल किंवा राज्यात असेल या दोघांवरती टिकेची घोड ओढत चाललेली आहे. आज बघायला गेलं तर तुमच्या माध्यमातून राज्यामध्ये काँग्रेस एक काबी राहिलेली आहे की तुमच्यात एकही आमदार फुटलेला आहे या संदर्भात तुम्ही काय? देखो मूळ भाग असा आहे की तुम्ही पहिले सांगितलं की राहुलजींवर टीका करणं आदित्य ठाकरेंवर टीका करणं सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना ज्यांची भीती निर्माण झाली. खरं तर राहुल गांधींची भीती मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांमध्ये निर्माण झाली म्हणून राहुल गांधींच्या बद्दलचं खालच्या पातळीवरचं जे कृत्य करण्याचं काम सत्तेमध्ये बसलेलं भाजप करते आहे हे आपण नेहमी पाहतो आहे. राहिलं बीजेपीचा जो लोकांवरचा विश्वास होता एकदा नाही तर दोनदा त्यांना सत्तेत बसवलं हे किती खोटारडे आहे. या महाराष्ट्रासारख्या राज्यातलाही आपण अभ्यास केला तर जाती जातीच्या नावानं मागच्या काळात सांगितलं की धर्माच्या आणि जातीच्या नावाचं बीज सत्तेमध्ये येण्यासाठी भाजपने पेरलेलं होतं. मराठ्यांना सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो, धनगराला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो, अल्बांना सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो, राजपूतांना सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो, आमच्याकडे गोवारी जात आहे त्यांना सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो, आम्हाला राज्यात आणि देशात सत्ता द्या. सत्तेत एकदा नाही दोनदा हे आले, केंद्रातही सत्तेत राज्यातही सत्तेत राहिले पण यांनी या समाजाला न्याय दिला नाही आणि त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि सत्तेची मलाई आणि देश विकण्याचं काम या लोकांनी सुरू केलं. स्वाभाविक आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं वादळ उठलं. कधी ओबीसी कधी ओबीसीच्या विरोधात मराठा, कधी हिंदूच्या विरोधात मुस्लिम, कधी बौद्धांच्या विरोधात हिंदू, अशा पद्धतीचं लढाया या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे हे करण्याचं पाप बीजेपी जाणून बुजून करते. कारण की मूळ मुद्द्याला महागाईचा मूळ मुद्दा आहे, बेरोजगारीचा मूळ मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे मूळ मुद्दे आहेत, गरिबांचे मूळ मुद्दे आहेत. त्याच्यावर बीजेपीला चर्चा करायची नाही. मी मगाशी एक TV चॅनलला एक इंटरव्ह्यू चालला होता. एका मुलीने त्याच्यामध्ये प्रश्न विचारला त्या TV अँकरनी आणि त्या अँकरनी प्रश्न विचारल्यानंतर तिने सांगितलं की मोदीजींनी सांगितलं होतं की हमारी सरकार जब आई है तो पहले तो 11.5 रुपये पर यूनिट बिजली के बिल रहते थे, अब लेकिन 1 रुपया 10 पैसे बिजली के रेट हो गए. तो एंकर ने पूछा था, सगळं गोदी मीडियाचं काम आहे, तर एंकरने विचारलं तर त्यांनी त्याच्यामध्ये त्या मुलीने हाच प्रश्न तिला मुद्दाम विचारला की आपल्याला तर त्या मुलीने हा प्रश्न विचारला तर एंकर म्हणले कब बोला मोदी जी ने.
मोदी जी ने कब पूछा भाई, तर मग तोच व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवून वस्तुस्थिती त्या ठिकाणी पुढे आणण्याचं काम करण्यात आलं. दिसत नाही मला आता, पण सांगतो. ₹1.10 पर मिनिट असं मोदीजींनी भाषणात सांगितलं प्रधानमंत्री झाल्यानं. आता माझा प्रश्न असा आहे की देशाचे प्रधानमंत्री खुर्चीवर बसून खोटं बोलतात. ते साधे नरेंद्र मोदी नाही आहे, पण कुठे गेले तर काही फेकायचं. आता छत्तीसगडमध्ये त्यांची भाषणं येतात, ते म्हणतात की अपने देश की जात गरीब आहे. मग गरीब जात आहे, गरीब जात होऊ शकत नाही. हा आमच्या समाजातला गरिबी हा कलंक आहे. तो राज्यकर्त्यांनी त्याला पुसायचं काम केलं पाहिजे. पण आमच्या देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरिबी हा कलंक आहे, जात आहे. हे सांगायचं तात्पर्य असं की जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यांचं खसकलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणावरही खोटे आरोप करायचे, स्वतः भ्रष्टाचारी आहे. आज पाहिलं हसन मुश्रीफच्या प्रकरणामध्ये कोर्टाने काय म्हटलेलं आहे, त्याचा जो सीओ जो आहे तो करप्शन मध्ये आहे. तर मग त्यांचे बघा हे कुठे गेले, म्हणजे आता ते धुतलेत का वॉशिंग मशीन मध्ये, हे कोर्टाचे ताशेरे आहेत. हे काही माझा आरोप नाही आहे. हे चाललं काय, स्वतः भ्रष्टाचारी बीजेपी आणि आरोप दुसऱ्यावर करतात. जिल्ह्याने आढावा बैठकीमध्ये जे आपण केलेले आहे, मला तुम्ही म्हणा त्याच्यात काय फसवणूक कोर्टाने निरीक्षण केलेलं आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण कोर्टाकडून आलेलं आहे. ऑलरेडी त्या कारखान्याचे मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचा तो, आणि त्याला आता त्यांनी कॉर्नर केलं. त्याच्या जो सीओ आहे मॅनेजर जो असेल तो दोषी आहे. ते हे का दोषी नाही, कोर्टाने ते निदर्शनास आणून दिलेलं आहे. पण आता वॉशिंग मशीन मध्ये आहेत ते, कुठली गुजरातची काही वॉशिंग मशीन आहे म्हणतात त्याच्यात. तर हे काय चाललेलं आहे. भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे हे आता सगळ्यांना सिद्ध झालेलं आहे. ओपन सिक्रेट होतं, सिक्रेट होतं ओपन झालं. त्याच्यामुळे मुश्रीफचं प्रकरण असो की अलिबाबा शाही चोरांचे प्रश्न असो, हे सगळे प्रश्न एकच आहे. हे महाराष्ट्रातले, देशातले अजून वेगळे आहे. म्हणजे देशातलं नव्हे तर जगातलं सगळ्यात मोठं जर करप्शन कुठला असेल तर नोटबंदी हा सगळ्यात करप्शन आहे जगातला. आणि हे कोणी केलं, भाजपने केलं. यामुळे स्वतः करप्टेड, स्वतः भ्रष्टाचारी आणि दुसऱ्यांना प्रमाणपत्र देत फिरत आहे की हे भ्रष्टाचारी आहे, मैं इनको लुटने नहीं दूंगा. तुम्हीच लुटा ना, आम्हाला काँग्रेसला लुटायचंच नव्हतं ना. काँग्रेसने या देशाला उभं केलेलं आहे. या काँग्रेसने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन हा देश उभा केलेला आहे. या देशाचं संविधानाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. काँग्रेसला लुटायचं नाही, तुम्हीच आता लुटताय हे सगळे लोक पाहतात. रोज प्रधानमंत्री आता निवडणुकीच्या याच्यावर काही काही भाषणं करतात, आपण ऐकतोय. थोडक्यात म्हणजे मुश्रीफांच्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार नाही असं तुमचं मत आहे का? वॉशिंग मशीन मध्ये आहे म्हणून सांगितलं ना, त्याच्यामुळे मी काय बोलू. आता मान्य कोर्ट घेतील निर्णय, काय प्रकरण कोर्टात आहे आणि सध्या ते वॉशिंग मशीन मध्ये आहे. सर, कोकण विभागाची बैठक झाली, त्या बैठकीत लोकसभेसाठी किती दावा आपण करणार, कोणत्या विभागाची तयारी झाली, कोणता मतदारसंघ मागणी तयारी काँग्रेसमध्ये, दावा पण ठोकले आहे. भिवंडी पण आम्ही लढू. अजून कुठलं म्हटलं आहे ना, आता आढावा आता सगळ्यात. मी इथून पुण्याला जाणार आहे. मावळ हा कोकण आणि पुणे असं 2 मिळून आहे. तर मी आता इकडेच आढावा घेतल्यानंतर मी तिकडे पण जाणार आहे. कार्यकर्त्यांची सगळी मतं जवळ, पण भिवंडी हा मतदारसंघ काँग्रेस लढेल. सर, कोकणामध्ये 5 ते 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यातल्या कुठल्या कुठल्या जागेवर तुम्ही लढणार किंवा त्या संदर्भात तुम्ही टार्गेट केल्याचं आहे? आमच्या जवळपास 48 लोकसभेत आम्ही आढावा घेतलेला आहे आणि आमच्या सगळ्या याची तयारी सुरू झालेली आहे. आमचा पण अलायन्समध्ये हा निर्णय झालेला आहे की जो पक्ष मेरिट असेल त्या भागामध्ये त्या आधारावर तो निर्णय घेतला जाईल. भाजपला सत्तेतून दूर करणं हाच आमच्या इंडिया अलायन्सचा महत्वाचा भाग आहे.
त्यामुळे जागा कोणाला कमी मिळतात जास्त मिळतात हा प्रश्न नाही आहे आमच्या अलायन्समध्ये. आमच्या अलायन्समध्ये भाजपला त्या भागामध्ये कोण हरवू शकतो त्याच्यावरच निर्णय हा आमच्या अलायन्समध्ये केला जाणार. इंडिया अलायन्समध्ये मोठा भाव काँग्रेस होईल का? सर ही कोकणात जागा वाटपामध्ये सर ही कोकणातली बैठक आहे. कोकणातली आम्ही सगळे समान भाऊ. पहिली सभा श्रीवर्धनमध्ये रायगडच्या 16 रविली आहे का? कोणाची इंडिया श्रीवर्धनमध्ये होते त्याच्यावर चर्चा आहे तर नक्की अजून त्याबद्दलची कुठलीही चर्चा नाही. नाना कोकणातले पदाधिकारी इथं आलेले आहेत. आमचा प्रश्न असा होता की या कोकणातले जेवढे मतदारसंघ आहेत लोकसभेचे त्यातल्या तुमच्या कार्यकर्त्यांनी काय मागणी केली की हेही मतदारसंघ आपण लढवू शकतो. बिलकुल ना ते कार्यकर्त्यांचं मत, कारण की तिथं लढायला तर कार्यकर्ताच लढेल ना. तर हे सगळी मतं घेणं, कारण ऑलरेडी आम्ही 48 लोकसभेचा आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांचे प्रमुख, पण हा एक संघटनात्मक आढावा आहे. इथं आम्ही तालुका लेवलच्या ब्लॉक लेवलचेही सगळे पदाधिकारी बोलवलेले आहेत. त्यामुळे हा काल आम्ही जिल्हाध्यक्षांना बोलवलं होतं, जिल्ह्याच्या प्रमुख लोकांना बोलवलं होतं. आता एकदम आमचा जो ब्लॉक लेवल आणि गाव पातळीवरचा कार्यकर्ता आहे त्यालाही आम्ही इथं बोलवलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचं मत घेऊन त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय काँग्रेस पक्ष करेल. कोकण पद्धतीची जागा राष्ट्रवादी सोडली ती आता आपण मागताय. त्याच्यामुळे नाही काही संघर्ष, आमच्यामध्ये कुठलाही संघर्ष नाही. संघर्ष लावू नका तुम्ही, एवढीच विनंती. जे मुद्दा असेल मागील आठवड्यामध्ये जे 2 आंदोलन झाले, पदयात्रा झालं, मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रीय आंदोलन झालं, परंतु तिकडे आपण मुंबईत असताना देखील त्या कार्यक्रमाला पोहोचलं नाही. मुंबई अध्यक्ष जे भाई जगताप आहेत तेही अध्यक्ष नाही, कुठेतरी अंतर्गत वाद काँग्रेसमध्ये सुरू चर्चा. मला एक कळत नाही, हे आंदोलन आम्ही पूर्ण राज्यभर केलेलं आहे. प्रत्येक जिल्हानिहाय आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्हानिहाय आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रमुख लोकांनी जायचं असतं. मला काल भिवंडीला जायचं होतं, मी भिवंडीत होतो. मोठी रॅली झाली, आपण पाहिलं असेल. काही आमचे आणलेले लोक नव्हते, त्यातलं भाजपला लोक पैसे देऊन आणावं लागतात हेही आपण पाहतो. आणि त्या रॅलीला मला जायचं होतं. ऑन द वे मी जिल्हा होता म्हणून ऑन द वे तो जिल्हा होता ईशान्य मुंबई. आमचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य माजी मंत्री चंद्रकांत हांडोरेजी ते, त्याच्यामुळे ऑन द वे असल्यामुळे मी तो त्या याला मोर्चामध्ये होतो. हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यातल्या सगळीकडे हे आंदोलन करायचा निर्णय काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेसने निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे झाला. त्यामुळे हा वेगळा नको आहे. म्हणून तुम्हाला मला सांगितलं की कुठं काही नाही, पण भांडणं तुम्हीच लावून टाकतो. हे सरकारच जर बरखास्त केलं पाहिजे. तर मंत्री एक हसन मुश्रीफ पुरतं नाही आहे. आम्ही परवा राज्यपाल महोदयांना सांगितले की 2 मंत्र्यांना काढण्यापेक्षा हे सरकारच बरखास्त करा. जे सरकार दिवाळखोर झालेलं आहे, यांनी राज्याच्या जनतेचे पैसे लुटलेले आहेत. जेव्हा बजेट अधिवेशन झालं 31,000 कोटीचं डेफिसिट या बजेटमध्ये होतं. आणि आता जे पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये 40,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सरकारने मांडल्या. म्हणजे बजेट बरोबर पुरवणी मागण्या, म्हणजे राज्याचं आज आर्थिक परिस्थिती काय आहे हे त्याचा अंदाज देतो. आणि राज्य हे दिवाळखोरीकडे काढण्याचं पाप हे भाजप प्रवीण येड्याच्या सरकारने केलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे हे नुसतं 2 मंत्र्यांना काढून चालणार नाही. हे राज्य वाचवायचं असेल, राज्याच्या जनतेला जीव वाचवायचं असेल, गरिबांसाठी आरोग्य व्यवस्था नाही, गरिबांसाठी शिक्षण व्यवस्था नाही, हे सरकारचं मत आहे. लोक मरतात आहे. आणि ज्या सरकारमध्ये गरिबांना न्याय मिळत नसेल, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तरुणांना न्याय मिळत नसेल, तर हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे. ही भूमिका माननीय राज्यपाल महोदयाकडे आम्ही परवा मांडलेली आहे. आरोग्य यंत्रणेसंदर्भामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही चांगलं काम करत असं तुमचं म्हणणं होतं. मात्र आता ज्या पद्धतीनं लोक रुग्णालयामध्ये मरतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर महाविकास आघाडीच्याच काळामध्ये अशा प्रकारची मध्ये खाण्याचं काम केलं आतापर्यंत प्रत्युत्तर येतं. मला हे कळत नाही की त्या काळामध्ये काय झाल्यापेक्षा आता जे उघड्या डोळ्याने पूर्ण महाराष्ट्र पाहतोय, देश पाहतोय, आणि जे काही
गरिबांच्या डोळ्यातलं अश्रू पूर्ण देश पाहतोय, याच्याकडे लक्ष करा ना. आणि त्या सरकारमध्ये जे पण होतेच ना, एक फडणवीस सोडला की बाकी दोघं होतेच ना, मंत्रिमंडळातले अनेक लोक होतेच ना. कोणावर आरोप करताय? एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे, 4 बोट तुमच्याकडे आहेत ना, याची पण थोडंसं तरी ठेवा, नाहीतर जनाची तर मनाची तरी ठेवा. सर, काँग्रेस सत्तेवर असताना दुर्दैवी जेव्हा घटना व्हायच्या त्यावेळेला तो मंत्री, रेल्वे मंत्री असेल, आरोग्य मंत्री असेल, जर घटना घडली तर काँग्रेसच्या काळात राजीनामे दिले जायचे. परंतु या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये अशा अनेक घटना घडत आहेत, तर त्याच्यावरती एखाद्या मंत्र्याने राजीनामा द्यावा न द्यावा. आता या ठिकाणी ठाण्यामध्ये घटना घडली, नंदुरबारला घडली, नागपूरला घडली, आणि आरोग्यमंत्री म्हणतात की महानगरपालिकेचा आमचा काही संबंध नाही. अशा पद्धतीने जर वक्तव्य करते तर त्याच्यावरती जो मुख्य माणूस देशाचा बसलेला आहे, प्रधानमंत्री ज्याला आपण म्हणतो, 14 मध्ये त्यांची भाषणं पाहिली 56 इंचीची, त्यावेळेस आपल्याला कळतं उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा त्यांच्या पोरांनी गाड्या चालवल्यात, लोकांना मारलं. तो अजूनही गृहराज्यमंत्री आहे. कोर्टाने सांगितलं, कोर्टाने कारवाई करायचे आदेश दिले, त्याचा पोरगा जेलमध्ये राहिला, आणि या मंत्र्याने सांगितलं की माझ्या पोरावर कारवाई करायची नाही, त्याने केलं ते बरोबर केलं. आता याच्यापेक्षा दुर्दैव काय हो? 3 काळ्या कायद्यामध्ये 800च्या वर शेतकरी शहीद झाले. देशाचे प्रधानमंत्री त्याच्यावर, त्यांना आतंकवादी म्हणतात, त्यांना नक्षलवादी म्हणतात, त्यांना खालिस्तानी म्हणतात, त्यांना आंदोलनजीवी म्हणतात. आता ते प्रधानमंत्री खुर्चीवर बसले आहेत ना साहेब, यांना कुठल्याही भावना नाही, यांना कुठलीही नीतिमत्ता नाही, यांना सत्ता ही यांची नीतिमत्ता आहे. सत्तेच्या पलीकडे या लोकांना कळत नाही, असं हे भाजप आहे. म्हणून काँग्रेसने पंडित लालबहादूर शास्त्री पासून तर अनेक नेत्यांचं आपल्याला उदाहरण या देशात देता येईल. रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, ते काय लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते म्हणून रेल्वे चालवत होते का? पण त्यांनी घेतली जबाबदारी, मी मंत्री आहे, माझ्या काळात ऍक्सिडेंट झाला म्हणून मी राजीनामा देतोय. हे यांचं नाही आहे, हे सत्तेचे ते सत्ताविपासून लोक आहेत. त्यांना तुम्ही एक महत्वाचा अजेंडा घेऊन पुढे चालला, मोदी सरकारला खर्चाकडे खाली सत्तेवर उतरवणे हा मुख्य अजेंडा असेल आमचा इंडिया आला महाविकास आघाडीचा. आता तुम्ही 3 पक्ष किंवा अन्य काही लहान पक्ष तुमच्यासोबत आहे, तडजोड तुम्ही करणार आहात का? प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक जण दावा करणार आहे, कुठेतरी आम्ही सांगितलं, उत्तर दिलं तुम्हाला मगाशी की ज्या मेरिटच्या आधारावर निर्णय होणार आहे, तडजोड नाही. हा तडजोडीचा प्रश्न नाही. देशाच्या संविधानिक व्यवस्थेचा आणि लोकशाहीचा जो घात आज भाजप प्रणित सरकार करते आहे, त्याच्या विरोधातली आमची ही लढाई आहे. आज देशामध्ये लोकशाही अबाधित राहिलेली नाही. पत्रकारांनी समजा या माध्यमांनी काही या सरकारच्या विरोधात खरी बातमी दाखवली, काही खरी बातमी छापली, तर त्यांच्यावर हे सरकार कारवाई करते, दबाव आणते, रोज चाललेला आहे. त्याच्यामुळे लोकशाहीची व्यवस्था राहिलीच नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला ही भूमिका घेणं गरजेचं आहे. लोकशाही वाचवणं हा काँग्रेसचा धर्म आहे आणि काँग्रेस ते करत आहे. त्याच्यामुळे कोणाला जास्त कोणाला कमी हा तडजोडीचा प्रश्न नाही आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर देश उभा करण्याचं काम काँग्रेसने केलं. आणि मग हा देश विकत असताना, विकतात आहेत ना रोज देश, सगळंच काही विकलं ना, आता काय राहिलं आपल्या मित्रांना. आणि या सगळ्या याच्यामध्ये हा देश वाचवणं हा संकल्प फक्त काँग्रेस पक्षाचा आहे. आणि जे कोणी आमच्यासोबत भाजपच्या या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार असेल आणि त्यांचं मेरिट असेल, त्यांना सोबत घेऊन चालायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. बहुजन आघाडीला तुम्ही सोबत घेणार आहात? ते होईल, प्रस्ताव तर येऊ द्या, आला की मग बोलू ना तुमच्या समोर. शेवटचा प्रश्न. जसं भाजपने काही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयारीचा गाणं असं वाटतं, जसे की ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्यांना सुद्धा लोकसभेसाठी जसे तरुण हायकमांड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा ज्यावेळेस मागच्या वेळेस आला त्यावेळेस काँग्रेस असा एकमेव पक्ष होता ज्याने रायगडच्या कार्यक्रमामध्ये ठराव मंजूर केला. त्यावेळेस मी सत्तेमध्ये असताना सुद्धा बाळासाहेबांना विरोध होता. मात्र तोही तुमचा ठराव होता की दिबा पाटलांचं नाव द्यावं. दिबा पाटलांच्या नावावर अजूनही अनुकूलता होत नाहीये.
दिवा पाटलांच्या नावासंदर्भातला स्टेट गव्हर्नमेंटचा जो ठराव आहे तो सेंट्रलकडे गेलेला नाही, अशा प्रकारचं एकत्रित दावे आणि प्रतिदावे केले आहेत. एकंदरीत या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता? कारण तुम्ही सत्तेमध्ये असताना पहिल्यांदा ठरवला होता की दिवा पाटलांचं नाव आहे. आपण पाहिलं असेल, आम्ही नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये तो ठराव आम्ही केलेला होता. मी स्वतः त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, त्यांना पत्र दिलं, त्यांना सांगितलं. उद्धव ठाकरे साहेबांनी ते मान्य केलं आणि दिबा पाटील साहेबांचं नावाचा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. निर्णय झाल्यानंतर बीजेपीचं जे खायचे दात आणि दाखवायचे दात जे वेगळे आहेत, हे कट्टर, जसं मी म्हणतोय नेहमी की शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधात आहे, तसं हे ओबीसीच्या विरोधात आहे. दिबा पाटील हे ओबीसीचे आहेत. दिबा पाटील हा ओबीसीचा नाही, पण दिबा पाटील हे बहुजनांची लढाई लढणारं व्यक्तिमत्व होतं आणि काँग्रेसला वाटतं की बहुजनांची लढाई लढणाऱ्या व्यक्तीचं नाव या इंटरनॅशनल नवीन विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं, हे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आणि चुकून समजा यांनी केलं नाही तर काँग्रेस ते नाव करून राहिल्याशिवाय शांत बसणार नाही. थँक्यू, धन्यवाद.